हिंगोलीच्या गोरेगाव येथे शिवसेना पक्षप्रवेशाच्या संदर्भात कार्यकर्त्यांसोबत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी बैठक व चर्चेचे आयोजन केले आहे। हिंगोली विधानसभेवर 3 वेळा आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश होत असल्याने कार्यकर्त्यांसोबत आज गोरेगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी केले असून लवकरच शेकडो कार्यकर्त्यांसोबत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा शिवसेना शिंदे गट मध्ये जाहीर प्रवेश होणार आहे। आज गोरेगाव येथे कार्यकर्त्यांसोबत संवाद व समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते। एका पक्षाचं राज्य तिथं संपूर्ण काँग्रेसचं राज्य आणण्याचं काम माझे वडील बाबूराव हिंदीत बोललो तिथं माझे वडील बाबूरावजी पाटील गोरेगावकर यांनी तिथे शेका पक्ष संपवली, गावागावातून माणसं आणली, जिल्हा परिषद त्या ठिकाणी उभी केली, जिल्हा आणि त्यानंतर 1999ला हुगळी जिल्हा जेव्हा झाला तेव्हा भाजप आणि भाजपचं आणि शिवसेनेचं वर्चस्व असताना या ठिकाणी त्यांना टक्कर देऊन या ठिकाणी काँग्रेस उभी करण्याचं काम केलं। बाकी सगळे जे तुम्हाला आता काँग्रेसचे नेते वाटतात ते त्या 1999ला कोणी काँग्रेसमध्ये नव्हतं, कोणी राष्ट्रवादीमध्ये होतं, कोणी कुठं होतं आणि ती काँग्रेस उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं। म्हणून अन्याय जरी झाला ते 10 वर्ष अन्याय मी सहन करत राहिलो, पण यावेळी त्यांनी त्या अन्ना म्हणतो ना मंदिर बांधलं, मंदिरावर कळस चढवला, त्या अन्यायावर कळस चढवला आणि आपली हिंगोलीची जागा सोडून दिली। आणि त्यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे तिकीट वाटप होतात। अशा प्रकारचं प्रत्येक पक्षामध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे आणि जो प्रामाणिक माणूस आहे, जो काम करतो ग्राउंड लेवलला, इथं समजा मतदारसंघामध्ये काम करतो तर त्या उमेदवाराला तिकीट दिलं नाही। असं होत असताना हा निरोप 4 जागेच्या भाऊपर्यंत पोहोचवल्यानंतर भाऊच्या ही गोष्ट लक्षात आली की आता जर समजा आपण ऍक्शन घेतली नाही तर परिणाम काय होईल की अनेक लोक जिल्हा परिषदला तिकीट मिळणार नाही नाराज होती, पंचायत समितीला तिकीट मिळालं नाही नाराज होती, नगरपंचायतला नगर परिषदला तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होती आणि नाराज होणाऱ्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढेल। आणि जे लोक आज भाऊच्या पाठीमाग 25 वर्षापासून त्यांच्या वडिलापासून पाठीमाग आहेत, मग हे हळूहळू लोक कमी होत जातील आणि कालच्या इलेक्शनला जे अपक्ष उभं राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते याच्यासाठीच केला की आपले जे लोक आहेत ते आपल्यापासून दूर केलेले पाहिजे। आपलं नुकसान झालंच चालेल, परंतु आपल्यासोबत जे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय झाला ना पाहिजे, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, आपलं नुकसान झाले तरी चालेल या दृष्टिकोनातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यामध्ये त्यांचा पराभव झाला। आणि इथून पुढेही कोणी पुन्हा जितके प्रयत्न करायले आमदारकीला उभं राहण्याची एकाची ताकद नाही। आता काँग्रेस त्यांची हवाली केली तर आता त्यांनी आणून दाखव किती जिल्हा परिषद सर्कलचे लोक निवडून आणतात, किती पंचायत समितीचे आणतात। नुसतं विरोध करणं सोपं असतं पण कोणाला निवडून आणणं अतिशय अवघड असतं, कारण प्लस तर राजकारण करावं लागतं तर निवडून येतो आणि पाडणं तर अतिशय सोपं असतं कोणाला, पण पाडण्यामुळं पक्षाला तर काही फायदा होतच नाही आणि देशालाही काही त्याचा फायदा होत नाही। त्यामुळं ही जे घटना कालची राष्ट्रवादीची घडलेली आहे, आम्हाला वाटत होतं की या मतदारसंघामध्ये भाऊच्या विचाराने सगळे जिल्हा परिषदेची तिकीट दिल्या जातील, पंचायत समितीची दिल्या जातील। ठीक आहे, भाऊ आमदारकीला जरी पडले तरी कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि न्याय मिळाल्यामुळे काही लोक निवडून येतील आणि त्या माध्यमातून समाजाचे गोरगरीब लोकांची कामं होती असं वाटत होतं। पण यांना जे समोर गेलेल्या लोकांना अजिबात पसंत नाही आहे, स्वतः आमदार व्हायचं नाही, दुसऱ्याला होऊ द्यायचं नाही हा उद्देश असल्यामुळं त्यांनी हे कृत्य केलेले आहे। आणि त्यामुळं भाऊला जी अडचण निर्माण झाली तर त्या यापूर्वी जेव्हा भाऊ आमदार होते त्यावेळेस बांगर साहेब असतील, अशोक नाईक असतील, आमचे कळमनुरी मतदारसंघामध्ये अनेक लोक बांगर साहेबांच्या पाठीमागे आहेत, बाबा नाईक असतील,
किंवा केशवराव नाईक असतील, राजेंद्र शिकळे असतील, तर हे लोक आमदार साहेबांच्या पाठीमागे कमनोरीमध्ये बी आहेत. आणि यापूर्वी बांगर साहेबांनी ज्यावेळेस भाऊला यापूर्वी मदत केलेली आहे, जेव्हा ते आमदार होते, ते जिल्हा प्रमुख होते. त्यामुळे दोन्ही आता रनिंगचे आमदार आणि भाऊ माझे आमदार म्हणून दोघं एकत्र येईल व शिवसेनेत जे प्रवेश त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे. तर भाऊने तर सांगितलं या मतदारसंघात तिकीट त्यांच्या माध्यमातून वाटप केले जातील. आणि जशी कळमनुरीला सगळी ताकद बांगर साहेबांच्या विरोधात असताना बांगर साहेब त्या ठिकाणी निवडून आले, त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये ते ताकद लावून व इथले जिल्हा परिषदेचे मेंबर, पंचायत समितीचे मेंबर किंवा नगरपालिका हिंगोलीची किंवा नगरपंचायत सेनगावची हे सर्व निवडून आणतील आणि त्या ताकदीने ते सर्वांच्या पाठीमागे उभं राहतील अशी मी माझ्या अपेक्षा बाळगतो. प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली.